नमस्कार. मी सुलक्ष्मी बाळगी, वय वर्षे 67, ठाण्यावरून मराठी साहित्य स्पर्धा मंचने आयोजित केलेल्या वसंत ऋतू विशेष भव्य कथा अभिवाचन स्पर्धेत आपल्या समोर स्वरचित विनोदी कथा सादर करीत आहे. कथेचे नाव आहे ज्येष्ठ महिला क्रिकेट. ठाण्यातली 40 इमारतींची एक भली मोठी सोसायटी. एवढा मोठा मतदारसंघ मिळणार म्हटल्यावर अनेक राजकीय पक्षांच्या तोंडाला पाणी सुटले. निवडणुका जवळ आल्या होत्या. प्रत्येक पक्षाने आपापले गाजर दाखवायला सुरुवात केली. महिला सीट जाहीर झाली. मग काय विचारता, प्रत्येक पक्षाच्या महिला उमेदवार हात जोडत या ना त्या निमित्ताने सोसायटीत खेपा घालू लागल्या. हळदी कुंकू काय, पैठणी भावोजी काय, आरोग्य शिबिरे तर विचारूच नका. एका राजकीय पक्षाने ज्येष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. आयोजकांनी बूट, रिस्टबँड, बॉडी क्रीम, पावडर, गॉगल एका अटीवर स्पॉन्सर केले. त्यांच्या राजकीय पक्षाच्या ध्वजाच्या रंगाचे टी शर्ट, पॅन्ट व पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले टोपी घालून खेळावे लागेल. हे कळताच दुसऱ्या राजकीय पक्षाने त्याला प्रत्युत्तर म्हणून तीच अट घालून स्पॉन्सरशिप घोषित केली. खेळाला राजकीय वळण लागले आणि खेळाडूंमध्ये सरळ सरळ दोन गट पडले. धडाधड बहुतांश बायकांनी नावे नोंदवली. सर्व सामान पदरात पाडून घ्यायचे आणि ऐन वेळेला तब्येतीच्या नावाखाली दांडी मारायची, असा प्लॅन काहींचा होता. 85 वर्षाच्या आजी सुद्धा तयार झाल्या होत्या. आयुष्यात एकदा तरी पॅन्ट आणि टी शर्ट घालून मिरवायचे हा हेतू. तर दुसऱ्या 82 वर्षाच्या आजी फारच उदारमतवादी. मिळालेले कपडे सुनबाई किंवा नात हे घालतील असा त्यांचा हेतू. दोन्ही आजीबाई काठी धरून चालायच्या. काही 70 ते 80 मधल्या बायका उत्सुकतेपोटी नाव देत्या झाल्या. 60 ते 70 मधल्या बायका त्या मानाने प्रामाणिक होत्या. नुकत्याच ज्येष्ठ गटात आलेल्या, पण अजूनही अंगातली उमेद नाही गेलेली. 100 बायकांनी नावे नोंदवली. आयोजकांनी सूचना जाहीर केली. स्पॉन्सर केलेले सामान प्रत्यक्ष खेळण्याच्या आदल्या दिवशी मिळेल. त्या अगोदर खेळाडूंची शारीरिक चाचणी होऊन मॉक मॅच होईल आणि त्यातूनच निवड करण्यात येईल. या सूचनेवर 25 बायका गळल्या. उरलेल्या बायकांनी व्यायाम चालू केले. पण उत्साहाच्या भरात अति व्यायामामुळे 15 बायका आणखीन गळल्या. काहींनी बॅट पकडून खेळायचा प्रयत्न केला, पण शरीराच्या वरच्या भागात नको तिथे गोळे येऊ लागले. काहींना बॅट जमिनीला टेकवून वाकडे उभे राहायला जमेच ना. कमरेत उसण भरू लागली. म्हणून त्यांनी विनंती केली की आम्ही कपडे धुवायचे धोपाटणे धरल्यासारखी बॅट धरू. काहींनी चेंडू फेकण्याचा सराव केला, पण चेंडू ऐकेच ना. सरळ टाकलेला चेंडू एकतर हातातून सुटेना आणि वर टोमणा ऐकू यायचा, पैसा नाही तो, चेंडू आहे, हातातून सुटू द्या. काहींचा चेंडू सरळ रेषा सोडून उजवीकडे किंवा डावीकडे भरकटायचा. मग टोमणा ऐकू यायचा, सरळ बोलणं नाही तर चेंडूची काय वाट. थोड्या दिवसांनी 20 महिला आणखीन कमी झाल्या. उरलेल्या 40 बायका प्रॅक्टिसला मैदानात उतरल्या. पुरुष व मुलांची मैदानातून गच्छंती झाली. वयोमानामुळे स्थूल झालेल्या बायका त्या खडबडीत मैदानात धावताना दिसू लागल्या. त्यातल्या 18 छोट्या मोठ्या दुखापतीमुळे गळल्या. आता फक्त 22 बायका उरल्या होत्या. त्यामुळे प्रॅक्टिस मॅच आणि शारीरिक चाचणी रद्द झाली आणि 2 टीम खेळतील असे ठरले. हे ऐकताच दोन्ही स्पॉन्सर्सनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण त्यांचा खर्च 100 बायकांवरून 11 बायकांवर आला होता. आयोजकांकडून मैदान व पिच खेळण्यायोग्य करवले गेले. मॅच संध्याकाळी खेळवली जाणार असल्याने भले मोठे प्रखर दिवे मैदानाभोवती लावले गेले. मोठा स्क्रीन उभारला गेला. मॅच 2 दिवसावर आली होती. बायका प्रॅक्टिसमध्ये दंग असल्यामुळे जेवणांच्या पार्सलांची आवक वाढली होती. रोज बायकांचे पाय आणि कंबर दाबून द्यावे लागत असल्यामुळे नवऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. नातवंडेही नाखुश होती, कारण आजी त्यांच्या वाट्याला येतच नव्हती. सुना मैत्रिणींना फोन करून आपापल्या सासवांची टिंगल करण्याची संधी सोडत नव्हत्या. तरुणांची वेगळी समस्या होती. आई वडिलांचे हेल्थ इन्शुरन्स किती वाढवावे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. शेवटी एकदाचा मॅचचा दिवस उजाडला. आदल्या दिवशी त्या भागातले ब्युटी पार्लर खचाखच भरले होते. खेळाडू महिला व बघ्या महिला स्क्रीनवर स्वतःला पाहण्यासाठी उत्सुक होत्या. आयोजकांकडून आलेल्या कपड्यांच्या पेट्या उघडल्या गेल्या.
अगोदरच दिलेल्या मापामुळे निदान कपडे व्यवस्थित झाले. पण पाठीवर छापलेल्या नावात गोंधळ झाला. स्पेलिंग बरोबर नव्हती. एकच नावाची 2 टी-शर्ट छापली होती. गोंधळ वाढू लागला. कपड्यांची ओढाताण सुरू झाली आणि तितक्यात नवीन सूचना आली. दोन्ही राजकीय पक्षांनी बक्षिसात मोठी रोकड रक्कम ठेवली आहे. एका पक्षाने मॅचचे जिवंत प्रक्षेपण करण्यासाठी लवाजमा पाठवला होता. भांडणे क्षणार्धात थांबली, कारण महिला YouTubeवर येणार होत्या. मॅच सुरू होण्याची वेळ नजीक आली होती. सोसायटीमधले बहुतेक सर्वजण मॅच बघायला आले होते. संधीसाधू लोकांनी ढोकळा, समोसा, वडापाव व नारळ पाण्याचे स्टॉल लावले होते. सगळीकडे उत्साह दिसत होता. मॅच सुरू होत असल्याची घोषणा झाली. मैदानात पंच अगोदरच उभे होते. क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या टीमच्या बायकांनी एका राजकीय पक्षाने दिलेले त्याच्या ध्वजाचे रंगाचे कपडे व चिन्हांच्या टोप्या घातल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ फलंदाजी करणाऱ्या टीमच्या 2 खेळाडू बॅट घेऊन त्यांच्या स्पॉन्सर राजकीय पक्षाने दिलेले कपडे आणि चिन्हांच्या टोप्या घालून मैदानात उतरल्या. बाहेर राजकीय नारेबाजी चालू झाली होती. सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्यांनी दोन्ही टीमचे जोरदार स्वागत केले. आता पहिला चेंडू येणार. तेवढ्यात विरुद्ध टीमच्या कॅप्टनने हात उंचावून खेळ थांबवला. पंचांनी कारण विचारले. माझ्या विहीणबाई अजून पोचल्या नाहीयेत. 2 मिनिटं थांबा. शेवटी तिची विहीण एकदाची आली आणि मॅच सुरू झाली. पहिला चेंडू आला आणि फलंदाजाने बॅटने जोरात फटका मारला. पहिलाच चौकार. जोरदार शिट्या आणि फलंदाजाच्या टीमच्या बायका हात उंचावून उड्या न मारता नाचू लागल्या. बाहेर त्या टीमच्या समर्थकांनी नारेबाजीचा जल्लोष केला. दुसरा चेंडू आला आणि सरळ झेल हातात. फलंदाज मान खाली घालून मैदानाबाहेर. पहिल्या चौकाराचा हुरूप ओसरायच्या आत बाद. आता दुसऱ्या टीमच्या समर्थकांचा जोरदार जल्लोष घुमला. तिसरा चेंडू आला. फलंदाज धावल्या. 2 रन मिळाल्या. पुढील 2 चेंडू निर्धाव गेले. त्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला 1 रन मिळाली व दुसरी ओव्हर सुरू झाली. त्यामुळे फलंदाजी एकाच महिलेकडे राहिली. या महिला फलंदाजाच्या समोरची सहफलंदाज किरकिरायला लागली. मी एवढे पैसे देऊन केलेला मेकअप बॅटिंग नाही केली तर टीव्हीवर कसा झळकेल, अशी तिची तक्रार होती. शेवटी कटकट नको अशा त्राग्याने घे बाई एकदाची म्हणत पुढच्या चेंडूवर त्या फलंदाज महिलेने 1 रन काढून समोरचीला फलंदाजी दिली. पण त्यानंतरचा चेंडू पंचांनी रुंद चेंडू सांगितला. 1 रन फुकटात मिळाल्यामुळे टीम खुश झाली. पण झळकायला न मिळाल्यामुळे फलंदाज खट्टू झाली. टीमच्या कॅप्टनने, जिचा जावई सरकारी अधिकारी होता आणि गोलंदाजी करणारीचा जावई तिच्या हाताखाली काम करणारा होता, गोलंदाजाला नीट चेंडू टाकण्याविषयी सज्जड दम भरला. परत रुंद चेंडू टाकला तर माझ्या जावयाला सांगून तुझ्या जावयाची बदली गडचिरोलीला करून टाकीन, असा. दुर्दैवाने पुढचे दोन्ही चेंडू नो बॉल झाले. भरपूर मेकअप करून आलेली महिला फलंदाज हिरमुसली. टीमची रनसंख्या वाढली, पण तिला खेळण्याची संधीच मिळत नव्हती. गोलंदाज महिलेला जाम टेन्शन आले. आता आपल्या जावयाची बदली होणार. दम देऊन सुद्धा रुंद व नो बॉल टाकल्यामुळे आता ती बॉसीण, कॅप्टन सूड घेणार, या विचाराने गोलंदाज महिलेचा रक्तदाब वाढला आणि ती जागच्या जागी कोसळली. स्ट्रेचर आणून तिला बाहेर न्यावे लागले. आता नवा गोलंदाज. पहिल्याच चेंडूत फटका. फलंदाज जीव तोडून धावल्या. क्षेत्ररक्षकाने परतवलेला चेंडू पकडता न आल्यामुळे परत लांब गेला. धाव धाव, पकड पकड, फेक फेक अशा आरोळ्या घुमल्या. फलंदाज जास्त रन काढतील या भीतीने व आरोळ्यांच्या दबावाखाली धावणाऱ्या महिलेचा पाय घसरला आणि ती पडली. डोक्याला जखम झाली. भळाभळा रक्त येऊ लागले. सगळ्या महिला खेळाडू तिच्या भोवती जमा झाल्या. खेळ तात्पुरता स्थगित करण्यात आला. बायकांनी मागणी केली की पंच हा डॉक्टर असावा, म्हणजे उपचार ताबडतोब होतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगून सोसायटीमध्ये राहणारे 2 डॉक्टर पंचांचा वेश घालून मैदानात आणले. आश्चर्य म्हणजे कधीही आधी फी घेऊन मग बोट लावणारे डॉक्टर यावेळी कोणतेही मानधन न घेता अंपायरी करण्यास तयार झाले. कारण टीव्हीवर यायचे होते ना. पुन्हा एकदा स्ट्रेचर आणून तिला बाहेर न्यावे लागले. खेळ पुन्हा चालू झाला. इकडे मैदानाबाहेर नारेबाजीच्या जुगलबंदीला ऊत आला होता.
पण घडलेल्या घटनेचा परिणाम होऊन पुढच्या फलंदाजांनी अति सावधगिरीने धावल्यामुळे ती इनिंग जास्त रन न घेता आटोपली. आता दुसरी टीम बॅट घेऊन मैदानात उतरली. पहिल्या टीमच्या बायकांनी क्षेत्ररक्षणासाठी आपापल्या जागा पकडल्या. पहिला चेंडू आला आणि फलंदाजाने बॅट उचलून मारेपर्यंत त्रिफळा उडाला. गोलंदाजाला सगळ्यांनी मिठ्या मारल्या. अगदी ज्यांच्यामधून विस्तव जात नव्हता त्या बायका देखील जिवलग मैत्रिणी असल्यासारख्या एकमेकींना बिलगल्या. नवी फलंदाज, नवी खुमखुमी. चेंडू आला आणि चौकार. दुसरा चेंडू, दुसरा चौकार. क्षेत्ररक्षणाची टीम स्तब्ध. फलंदाज टीम उत्साहाने नाचत. प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले, कारण ज्येष्ठ महिलांकडून हे अपेक्षेबाहेरचे खेळणे होते. पुढील चेंडू आणि सरळ झेल गोलंदाजाच्या हातात. पण फलंदाज बॅट उंचावत टाळ्याच्या गजरात विजयोन्मादात बाहेर, कारण तिने 2 चेंडूत 2 चौकार काढले होते. नवी फलंदाज. गोलंदाजाने चेंडू टाकला आणि काय झाले कळलेच नाही. फलंदाजाची बॅट हातातून निसटून हवेत उडाली. ती पकडायला फलंदाज धावली आणि विकेट किपरने चेंडू स्टंपला लावला. एक बाद. आता आलेली फलंदाज भांडखोर म्हणून प्रसिद्ध होती. तिने दातओठ खाऊन फटका मारला. पण नशीब फुटके. चेंडू बॅटच्या कडेला लागून क्षेत्ररक्षकाच्या हातात. ही क्षेत्ररक्षक फलंदाज महिलेची विहीण. एकतर मुलीने त्या भांडखोर बाईच्या मुलाशी प्रेमविवाह केलेला, त्यामुळे धर्मसंकट. तिने हळूच झेल सोडून दिला आणि चुकून सुटल्याचे नाटक केले. पंचांनी वर जात असलेला हात गपकन खाली केला. त्या बिचारीला सगळ्यांचे कडू बोल झेलावे लागले. पण विहीणबाई खुश. आता खाण्याचे काउंटर ओस पडले होते. खेळ चांगलाच रंगला होता. भांडखोर फलंदाजाला चेव चढला होता. चेंडू आला आणि फटका मारून ती धावली. पण समोरची धावलीच नाही. गोलंदाजाने चेंडू स्टंपला लावला. ती बाद. कचाकचा बांधत ती फलंदाज मैदानाबाहेर पडली. गोलंदाजाला सगळ्यांनी उचलले, कारण एका ओव्हरमध्ये 3 विकेट. करता करता खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत आला. दोन्ही टीमची धावसंख्या समान झाली होती. जिंकण्यासाठी फक्त 1 रन एका चेंडूत हवी होती. फलंदाजी करणारी टीम जोराजोराने ओरडून फलंदाजाला काहीही करून रन घेण्याविषयीचा दबाव आणत होती. जणू काही ही त्यांच्या आयुष्याची जीत होती. सगळ्यांची उत्कंठा ताणली गेली होती. सोसायटीच्या मॅचला भारत पाकिस्तानच्या मॅचचे स्वरूप आले होते. दोन्ही टीमच्या बायका डोळे मिटून वर मान करून आकाशातल्या देवाला प्रार्थना करत होत्या. शेवटचा चेंडू आला आणि फलंदाजाने फटका मारला, परंतु रन घेऊ शकली नाही. ती रडवेली होऊन स्तब्ध झाली. विरुद्ध टीम आनंदाने नाचू लागली, कारण निदान ती टीम हरली नव्हती. पण तितक्यात पंचांनी त्या बॉलला नो बॉल घोषित केले. आता आनंदाने नाचायची पाळी पहिल्या टीमवर आली. दुसरी टीम पुढे सरसावली. वादावादी सुरू झाली. नो बॉल सिद्ध करा, ही मागणी आली. धुळीमध्ये पायांचे ठसे नीट दिसत नव्हते. प्रक्षेपणाचे रीळ मागे करून पाहण्यासाठी आग्रह धरला जाऊ लागला. दोन्ही टीमच्या नवऱ्यांनी आता पुढाकार घेतला, कारण हरलेल्या टीमच्या नवऱ्यांना पुढच्या महाभारताला घरी गेल्यावर तोंड द्यावे लागणार होते. या मॅचमध्ये काही कार्यकर्त्यांनी पैजा लावल्या होत्या. तेही पुढे सरकले, कारण पैशाचा प्रश्न होता. चर्चा, वादविवाद आणि सगळ्यांना टेन्शन. सगळ्या पक्षांचे उमेदवार जातीने हजर झाले होते. त्यांनी हा मोका साधला आणि आयोजकांच्या विरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली. अचानक मैदानाला राजकीय सभेचे स्वरूप आले. खेळणाऱ्या दोन्ही टीम्सना ज्यांनी स्पॉन्सर केले होते त्या दोन्ही पक्षांच्या महिला उमेदवार एकमेकांचे आणि परस्परांच्या पक्षाचे वाभाडे काढू लागल्या. रणकंदन माजले. राजकीय उमेदवार एकमेकींच्या झिंजा उपटायला पुढे सरसावल्या. वेळीच पुढाकार घेऊन ज्येष्ठ नवरे मंडळींनी पोलिसांची झंझट नको म्हणून सोसायटीच्या सिक्युरिटी स्टाफला बोलवले आणि पुढचा अनर्थ टळला. सगळे निकालाकडे डोळे लावून बसले होते. टीमच्या बायकांनी एकमेकांच्या चुका काढणे सुरू केले होते. त्याचे रूपांतर भांडणात आणि पर्यायाने रडण्यात होणार होते. निर्णय लागत नव्हता. तितक्यात दोन्ही राजकीय उमेदवारांचे सेलफोन वाजले. त्यांना त्यांच्या पक्षाध्यक्षांकडून फोन आले आणि कळले की दोन्ही पक्षांची युती झालीये. त्यामुळे भांडणे, नारेबाजी थांबवावी आणि गोड एकोपा दाखवावा.
सर्व खेळाडूंसाठी भरपूर बक्षिसे जाहीर करावीत. शेवटी राजकारण सर्वे सर्वा. सर्व पक्षांचे उमेदवार नुकतेच झालेले युद्ध विसरून अतीव प्रेमाने एकत्र आले आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी बक्षिसे जाहीर केली. ड्रॉ घोषित करण्यात आली. याचा अर्थ दोन्ही टीम जिंकल्या. कॅमेरासमोर गळ्यात गळे झाले, सेल्फी काढल्या गेल्या, झाले गेले सगळे विसरून सर्वांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. राजकीय उमेदवारांनी चढाओढीने बरीच बक्षिसेही जाहीर केली होती. त्यामुळे सगळ्या जणींना बक्षिसे मिळाली. पक्षश्रेष्ठींचाच आदेश होता. सर्वजण खुश झाले. मुख्य पाहुण्यांनी ज्येष्ठ महिलांची वारेमाप स्तुती केली. "या वयात खेळणे हेच कौतुकास्पद आहे," असे म्हणत त्यांनी आगामी ज्येष्ठ पुरुष क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. धन्यवाद.